पेसा कायदा असूनही प्रशासनाचा कळवण तालुक्यातील जनतेच्या ग्रामसभेच्या ठरावाला तहसीलदारांचा नकार। बातमी कळवणीतून। कळवण तालुक्यातील भेतेने गावातील गायरान गट नंबर 33 वर महावितरणचा सोलर पॅनल प्रकल्प होऊ नये म्हणून ग्रामसभेनं एकमतानं ठराव केला। मात्र एवढी निवेदने देऊनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे। उलट तहसीलदार साहेब सरपंचाला बोलण्याचा काही अधिकार नाही असं म्हणत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। भेतेन गाव हे अनुसूचित क्षेत्र पेसा 1996 अंतर्गत येतं। गावाजवळील गायरान जमीन गावातील जनावरे चारण्यासाठी व वनधनासाठी व शेतीसाठी वापरली जाते। या ठिकाणी सोलर पॅनल प्रकल्प होणार असल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी 20/6/2026 रोजी पोलीस निरीक्षक कळवण यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनात सरपंच सौ दीपाली कांतीलाल कोल्हे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत। ग्रामसभेचा ठरावही सोबत जोडला आहे, तरीही प्रकल्पाची प्रक्रिया थांबवण्यात आलेली नाही। ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदारांकडे पाठपुरावा केला असता त्यांनी सरपंचाला बोलण्याचा काही अधिकार नाही असं उत्तर दिल्याचं ग्रामस्थ सांगतात। पेसा कायद्यानुसार गावातील जमीन व नैसर्गिक साधनांवर निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे, तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे। ग्रामस्थांचं म्हणणं आहे की ग्रामपंचायत ठरावाचा अवमान झाला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल। जोपर्यंत ग्रामसभेचा निर्णय मान्य होत नाही तोपर्यंत प्रकल्प होऊ देणार नाही। 20/6/2026 चे पोलीस ठाणे कळवण येथे दिलेलं निवेदन प्लस ग्रामसभा ठरावाची पेसा 1996 कलम 4 गायरान जमीन निर्णयाचा अधिकार फक्त ग्रामसभेला। प्रशासनाचं दुर्लक्ष, निवेदन देऊनही प्रकल्प प्रक्रिया सुरू। तहसीलदारांचं वक्तव्य, सरपंचाला अधिकार नाही। हे लोकशाही विरोधी वृत्तसंकलन यशवंत पालवी, कळवण प्रतिनिधी। सरपंच दीपाली कांतीलाल कोल्हे, बैताने दिगर या गावातील सरपंच बोलते। माझ्या गावात माननीय तहसीलदार साहेब आणि बाकीचे पोलीस फोर्स सगळे आलेले होते आणि त्यांनी मी जेव्हा त्यांना सांगत होती की मी माझ्या गावाची साईट घेत होती की माझ्या गावाविरुद्ध जाऊ नका किंवा असं काम करू नका हे सांगत होती, तेव्हा त्यांनी तुला बोलायचा अधिकार नाही आहे, मी गावाची सरपंच असून मला असं बोलण्यात आलं, त्याच्यामुळं काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि आम्हाला याच्यातून सुटका मिळावी। तुम्हाला कोण बोलले मॅडम असं ताई? माननीय तहसीलदार साहेब।